नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 8वी मॅथ्स मधील चॅप्टर नंबर 14 कंपाऊंड इंटरेस्ट या चॅप्टर मधील नेक्स्ट कन्सेप्ट ऍप्लिकेशन ऑफ फॉर्म्युला फॉर कंपाऊंड इंटरेस्ट यावर आधारित असलेल्या प्रॅक्टिस सेट 14.2 ला आज आपण सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 14.2 हा आपण दोन वेगवेगळ्या पार्टमध्ये अभ्यासणार आहोत. आजच्या पहिल्या पार्टमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 14.2 मधील सुरुवातीची 5 एक्झाम्पल्स व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. कंपाऊंड इंटरेस्ट या चॅप्टरमधील नेक्स्ट कन्सेप्ट ऍप्लिकेशन ऑफ फॉर्म्युला फॉर कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजेच चक्रवाढ व्याजाच्या सूत्राचा उपयोग करून आपल्याला वेगळ्या स्वरूपाची जी काही एक्झाम्पल्स आहेत प्रॅक्टिस सेट 14.2 मधील ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. प्रॅक्टिस सेट 14.2 प्रॅक्टिस सेट 14.2 मधील फर्स्ट एक्झाम्पल आहे. ऑन द कन्स्ट्रक्शन वर्क ऑफ अ फ्लायओव्हर ब्रिज there were 320 workers initially. The number of workers were increased by 25% every year. Find the number of workers after 2 years. म्हणजे एका ओव्हरब्रिजच्या कामासाठी कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी सुरुवातीला कामगार संख्या 320 होती. ही कामगार संख्या प्रतिवर्षी 25% प्रमाणे जर वाढत असेल तर 2 वर्षानंतर त्या कन्स्ट्रक्शनच्या कामावरील कामगारांची संख्या किती असेल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी आपल्याला कंपाऊंड इंटरेस्टचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला यूज करून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचा आहे. कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला जो आहे तो अमाऊंट इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 होल स्क्वेअर होल रेज टू एन हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये आलेल्या ज्या कन्सेप्ट्स आहेत ए फॉर अमाऊंट, पी फॉर प्रिन्सिपल, आर फॉर रेट, एन फॉर ड्युरेशन और नंबर ऑफ इयर्स या संकल्पना आपल्याला या उदाहरणाच्या बाबतीमध्ये रिलेट करून त्यांच्या किमती आपल्याला त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकून या एक्झाम्पलचा आपल्याला आन्सर शोधायचा आहे. या ठिकाणी प्रिन्सिपल जे आहे किंवा ज्याला आपण मुद्दल असं म्हणतो, इथे प्रत्यक्षात पैशांचा व्यवहार नसल्यामुळे प्रिन्सिपल म्हणजे जी मुद्दल आहे त्या मुद्दलला आपण नंबर ऑफ वर्कर्स या ठिकाणी असं म्हणणार आहोत. देअरफॉर इन सोल्युशन नंबर ऑफ वर्कर्स पी इज इक्वल टू initial number of workers, it is 320. Now there is an increase of number of workers by 25%. म्हणजे हा जो रेट आहे इन्क्रीज ऑफ वर्कर्स किंवा संख्या जी आहे कामगारांची वाढवण्याचा तो 25% रेट आहे. दॅट मीन्स आर इज इक्वल टू 25% अँड ड्युरेशन ऑफ पिरियड म्हणजेच नंबर ऑफ इयर्स जे असणार आहेत ते एन इज इक्वल टू असणार आहे. नाव फॉर्म्युला for A is equal to P in bracket 1 plus R upon 100 whole raised to N. आता या ठिकाणी A म्हणजे नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर N years असा अर्थ आपल्याला घ्यावा लागणार आहे. P is नंबर ऑफ वर्कर्स इनिशियल नंबर ऑफ वर्कर्स अँड R is the rate of increase of workers. या ठिकाणी आपल्याला हे सगळ्या किमती ठेवायच्या आहेत. Therefore A is equal to P is 320 in bracket 1 plus R is 25 divided by 100 whole raised to n, that means value of n is 2. Now if we take cross multiplication here we get 100 into 100 plus 25, that means 125 divided by 100, that means A is equal to 320 into 125 divided by 100 raised to 2. आता या ठिकाणी आपण 25 ने दोनही ठिकाणी डिवाइड करून सिम्प्लिफाय करू शकतो. त्याचं सिम्प्लिफिकेशन होत आहे A इज इक्वल टू 320. 25 5s आर 125 अँड 25 4s आर 100, दॅट मीन्स 5 अपॉन 4 रेज टू 2. आता या ठिकाणी 5 अपॉन 4 हा जो फ्रॅक्शन आहे याचा स्क्वेअर असल्यामुळं या ठिकाणी आपण या फ्रॅक्शनचा 2 वेळेला आपण गुणाकार घेणार आहोत. दॅट मीन्स A इज इक्वल टू 320 इंटू 5 इंटू 5 अँड इन द डिनोमिनेटर 4 इंटू 4. आता आपण 4 इंटू 4 ने दॅट मीन्स 16 ने जर आपण 320 ला डिवाइड केलं तर 16 1 जार 16, 16 2 जार 32 अँड 0 ॲज इट इज. दॅट मीन्स इफ वी डिवाइड 320 by 16 we get answer 20. That means next step A is equal to 20 into 5 into 5. That means if we take the product of these three numbers we get A is equal to 500. That means after 2 years the number of workers will be 500. This is our answer. After 2 years there will be 500 workers. हे आपला आन्सर असणार आहे.
म्हणजे या ठिकाणी आपण कंपाऊंड इंटरेस्टचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला या ठिकाणी यूज करून नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 years ऑन द कन्स्ट्रक्शन वर्क हे जे उत्तर आपल्याला शोधायचं होतं ते आपण शोधलेलं आहे. एकदम सिंपल, फक्त या ठिकाणी आर्थिक व्यवहार जो आहे त्या आर्थिक व्यवहाराची वेगळ्या स्वरूपातली कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी वापरलेली दिसते. सेकंड एक्झाम्पल आहे, अ सीपर्ड हॅज 20 ships with him. Find the number of ships with him after 3 years if the increase in the number of ships is 8% every year. सेम फर्स्ट एक्झाम्पल जसं आहे त्याच एक्झाम्पल प्रमाणे या ठिकाणी एक्झाम्पल आपल्याला आहे की एका मेंढपाळाकडे 200 मेंढ्या आहेत सुरुवातीला आणि आपल्या 3 वर्षांनंतरची त्याच्याकडे असणाऱ्या मेंढ्यांची संख्या आपल्याला शोधायची आहे आणि मेंढ्यांचं वाढण्याचं प्रमाण जे आहे ते प्रतिवर्षी 8% प्रमाणे वाढत आहे. मग या ठिकाणी हा जो 200 शिप्स ही जी आपल्याला माहिती दिलेली आहे ही आपली पी असणार आहे. दॅट मीन्स पी इज इक्वल टू 200 शिप्स. That means it is an initial number of ships. Then n is equal to 3 years. Duration it is 3 years and rate of increase of ships it is r and it is 8%. Now again formula for a is equal to p in bracket 1 plus r upon 100 raised to n. Here a is the number of ships after n years. म्हणजे ही ए म्हणजे मेंढ्यांची संख्या असणार आहे n वर्षानंतर, आपल्याला 3 वर्षानंतर शोधायची. म्हणजे आपल्या कंपाऊंड इंटरेस्टच्या फॉर्म्युल्यामध्ये ए ला आपण अमाऊंट म्हणजे रास असं म्हटलं आणि या ठिकाणी आपण त्याला वेगळी संकल्पना यूज करतो. नाउ रिप्लेस पी आर अँड एन बाय देअर व्हॅल्यूज. देअरफॉर वी गेट ए इज इक्वल टू 200 इन ब्रॅकेट 1 प्लस 8 अपॉन 100 रेस्ड टू 3. या ठिकाणी पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 100 into 1 इट इज 100 प्लस 8. दॅट मीन्स 108 डिवाइडेड बाय 100 रेस्ड टू 3 होईल. That means a is equal to 200 in bracket 108 upon 100 cube. आता या ठिकाणी जर आपण सिम्प्लिफाय केलं याला तर 4 ने जर आपण डिवाइड केलं दोन्ही नंबरला तर कॉमन फॅक्टर जो आहे यांचा मोठ्यात मोठा तो 4 आहे. 4 ने जर आपण डिवाइड केलं 108 आणि 100ला तर आन्सर मिळाला 27 अपॉन 25 रेज टू 3. नाव इथे क्यूब असल्यामुळे आपण 3चा या फ्रॅक्शनचा 3 टाइम्स प्रोडक्ट घेणार आहोत. दॅट मीन्स वी गेट ए इज इक्वल टू 200 ॲज इट इज 27 into 27 into 27 डिवाइडेड बाय 25 into 25 into 25. आता जर 25 ने जर आपण याला डिवाइड केलं किंवा यांचा जर सगळ्यांचा प्रोडक्ट घेतला आपण 25 into 25 इट इज 625 into 25 इट इज 10,000 आणि या सगळ्यांचा जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट आहे 25 lakh 19,424. याला आपल्याला 10,000 ने डिवाइड करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक आपण ट्रिक वापरूयात. या ठिकाणी 1 वरती 4 झिरो दिसत आहेत. इथे एक डेसिमल पॉईंट असणार आहे. तो डेसिमल पॉईंट डिवाइड करत असताना 10 किंवा इन द मल्टिपल ऑफ 10 या नंबरने डिवाइड करत असताना आपल्याला जेवढे झिरोज आहेत तेवढे झिरो तो डेसिमल पॉईंट हा लेफ्ट हँड साईडला सरकतो. या ठिकाणी 4 झिरो असल्यामुळे या ठिकाणचा हा जो डेसिमल पॉईंट आहे तो या ठिकाणी दॅट मीन्स आन्सर असणार आहे ए इज इक्वल टू 251.9424. दॅट मीन्स ए इज इक्वल टू 251.94. इथं आपण 2 डिजिट नंबरपर्यंत 2 डिजिट प्लेसेसपर्यंत आपण घेतलेलं आहे आणि हे अप्रॉक्सिमेटली साईन आहे. आता ही जी संख्या आहे ए म्हणजे त्या मेंढपाळाकडे 3 वर्षानंतर असलेल्या मेंढ्यांची संख्या असणार आहे, परंतु कुठल्याही वस्तूंची संख्या ही अपूर्णांकामध्ये असू शकत नाही. हा जो 251.94 आहे हा अप्रॉक्सिमेटली आपण राऊंड फिगर त्याला राऊंड अप जर केला तर हा 252 असणार आहे. दॅट मीन्स आवर आन्सर इज द सीफर्ड विल हॅव अप्रॉक्सिमेटली म्हणजे अंदाजे 252 शिप्स आफ्टर 3 years. म्हणजे त्याच्याकडे मेंढपाळाकडे 3 वर्षानंतर सुमारे हा शब्द आपण वापरूयात सुमारे 252 मेंढ्या असणार आहेत. या ठिकाणी फ्रॅक्शनमध्ये डेसिमल फ्रॅक्शनमध्ये आपला आन्सर आलेला असल्यामुळे ते आपण पूर्ण संख्येमध्ये त्याचं रूपांतर करून घेतलं आहे. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल जे आहे थर्ड एक्झाम्पल आहे इन अ फॉरेस्ट देर आर 40,000 ट्रीज. फाइंड द एक्सपेक्टेड नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 years इफ द ऑब्जेक्टिव्ह इज टू इन्क्रीज द नंबर ॲट द रेट ऑफ 5% पर इयर. म्हणजे एका जंगलामध्ये सध्या 40,000 झाडं आहेत आणि दरवर्षी ती झाडे 5% वाढवण्याचं आपलं ध्येय जर असेल तर 3 वर्षांनंतर त्या जंगलामध्ये असलेल्या झाडांची संख्या किती असेल असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. आणि जे 40,000 आहेत ती 40,000 किंमत आपल्याला घ्यावी लागणार आहे पीची. दॅट मीन्स पी इज इक्वल टू 40,000 number of years that means n is equal to 3 and rate is
5%. That means R is equal to 5% and N is equal to 3 years. यामध्ये फॉर्म्युला पुन्हा सेम आहे. A is equal to P in bracket 1 plus R divided by 100 raised to N. Now replace P by 40,000, R by 5 and N by 3. We get A is equal to 40,000 in bracket 1 plus 5 divided by 100 raised to 3. Now if we take cross multiplication here, we get 105 divided by 100 raised to 3. हे सिंपल आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करतोय. 100 एके 100 अधिक 5 म्हणजे 105 भागिले 100 असं आपला आन्सर असणार आहे. दॅट मीन्स A is equal to 40,000 into 105 divided by 100 raised to 3. आता या ठिकाणी याला 5 ने डिवाइड करू शकता किंवा डायरेक्ट आपल्याला 105 चे 100 चे 3 वेळा आपल्याला गुणाकार लिहिता येऊ शकतो. आपण त्या पद्धतीने लिहूया. 40,000 into 105 into 105 into 105 divided by 100 into 100 into 100. आता या ठिकाणी आपण सिम्प्लिफाय केलं तर these two zeros get cancel with these two zeros. These two zeros cancel with these two zeros. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 4 मिळेल आणि इथे 100 मिळणार आहेत. या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल 4 into 105 into 105 into 105 divided by 100. आता वरती या सर्व संख्यांचा आपण चारही संख्यांचा प्रोडक्ट घेतला, गुणाकार केला तर आन्सर असणार आहे 46 lakh 30,500 divided by 100. These two zeros cancel with these two zeros. Therefore, A is equal, value of A is equal to 46,305. That means after 3 years, the expected number of trees is 46,305. That means our answer is there would be 46,305 trees after 3 years. म्हणजे 3 वर्षानंतर त्या जंगलामध्ये 46,305 झाडी असणार आहेत. रेट जो आहे तो वाढीचा जो दर आहे तो दर 5% असेल तर. नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघूयात. द कॉस्ट प्राइस ऑफ मशीन इज 2,50,000. If the rate of depreciation is 10% per year, find the depreciation price of machine after 2 years. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक वेगळी संकल्पना आपल्याला इंट्रोड्यूस होते. या आधीच्या तीनही एक्झाम्पल मध्ये इन्क्रीजचा जो रेट होता म्हणजे वाढीचा दर आपल्याला लिहिलेला होता. कामगार संख्या वाढलेली दिसली, मेंढ्यांची संख्या वाढलेली दिसली, झाडांची संख्या वाढलेली दिसली. परंतु या ठिकाणी त्या मशीनची जी किंमत आहे ती किंमत मात्र डिप्रिशिएशन म्हणजे कमी होते आहे. तिचा घसारा होतोय, घट होतोय. मग ज्यावेळी आपण कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला वापरून एक्झाम्पल सॉल्व्ह करत असतो त्यावेळेस जर वाढीचा दर असेल तर रेट जो आहे आर तो पॉझिटिव्ह घ्यावा लागतो. पण जर डिप्रिशिएशन म्हणजे जर घट असेल तर त्या ठिकाणी रेट जो आहे तो रेट आपल्याला निगेटिव्ह घ्यावा लागेल. म्हणजे या ठिकाणी त्या मशीनच्या किमतीमध्ये घट होते आहे म्हणून हा जो रेट आहे तो रेट आपल्याला पॉझिटिव्ह 10 घेण्याऐवजी निगेटिव्ह 10 घ्यावा लागेल. या ठिकाणी प्रिन्सिपल जे आहे ते प्रिन्सिपल आपलं 2,50,000 हे आपल्याला घ्यावंच लागणार आहे. दॅट मीन्स इन द सोल्युशन P is equal to rupees 2,50,000. Now rate is negative 10% and number of years it is 2. Again the formula is A is equal to P in bracket 1 plus R divided by 100 raised to N. Replace P by 2,50,000, R by negative 10 and N by 2. We get A is equal to 2,50,000 in bracket 1 plus negative 10 divided by 100 is to 2. It is the value of N. आता या ठिकाणी जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 10 into 100 it is 100 म्हणजे 100 आणि 1 यांचा गुणाकार 100 आणि यामध्ये हा 10 जो आहे तो आधीच्या एक्झाम्पल प्रमाणे ऍड होण्याऐवजी या ठिकाणी सबट्रॅक्ट होणार आहे. म्हणजे 100 into 1 it is 100 minus 10 it is 90 divided by 100 असं आपल्या या ठिकाणी आन्सर असणार आहे. सिम्प्लिफिकेशन असणार आहे. दॅट मीन्स A is equal to 2,50,000 divided by into 90 divided by 100 होल स्क्वेअर. आता या ठिकाणी 0 तुम्ही कॅन्सल करू शकता किंवा डायरेक्ट तुमचं जे आन्सर आहे ते आन्सर म्हणू शकता. 2 वेळा गुणाकार या ठिकाणी म्हणता येईल. 2,50,000 into 90 divided by 100 into 100. या ठिकाणी हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कॅन्सल होतील. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कॅन्सल होतील. म्हणजे या ठिकाणी फक्त 25 शिल्लक राहतील. इथे 90 आणि 90. दॅट मीन्स A is equal to 25 into 90 into 90 आणि या तीन संख्यांचा आपण प्रॉडक्ट घेतला, गुणाकार केला तर आपल्याला मिळणार आहे A is equal to 2,02,500. दिस इज द प्राइस ऑफ मशीन आफ्टर 2 years. म्हणजे या मशीनची जी किंमत आहे ती किंमत सुरुवातीची किंमत ही 2,50,000 रुपये होती परंतु 2 वर्षानंतर त्याच्या किमतीमध्ये 10% प्रमाणे घट झाल्यामुळे 2 वर्षानंतर त्या मशीनची किंमत असणार आहे 2,02,500.
2500. परंतु या ठिकाणी आपल्याला 2 वर्षानंतरची किंमत न विचारता त्या किमतीमध्ये किती घट झालेली आहे, दॅट मीन्स फाइंड द डिप्रिशिएशन प्राइस ऑफ द मशीन आफ्टर 2 इयर्स. म्हणजे त्या मशीनच्या किमतीमध्ये झालेली घट जी आहे ती घट आपल्याला शोधायची आहे. मग त्यासाठी आपल्याला त्याची इनिशियल प्राइस मायनस प्राइस ऑफ मशीन आफ्टर 2 इयर्स या दोघांचा डिफरन्स शोधावा लागेल. दॅट मीन्स depreciation in the price after 2 years is equal to 2,50,000. It is the initial price minus 2,02,500 and subtraction of these two numbers is rupees 47,500. That means depreciation in the price after 2 years it is 47,500. म्हणजे 2 वर्षानंतर त्या मशीनच्या किमतीमध्ये 47,500 रुपयांचा घट त्या ठिकाणी किमतीमध्ये होणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूया. फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट इफ अमाउंट ऑफ सर्टन प्रिन्सिपल आफ्टर 2 इयर्स इज 4,036.80 ॲट द रेट ऑफ 16 PCPA. आता हे एक्झाम्पल जे आहे हे एक्झाम्पल मुळातच कंपाऊंड इंटरेस्टचं एक्झाम्पल आहे, परंतु ते ॲप्लिकेशन ऑफ फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट या मुद्द्याअंतर्गत आपल्याला 14.2 मध्ये आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थोडंसं वेगळेपणा असं आहे की या ठिकाणी आपल्याला अमाऊंट दिलेली आहे, आपल्याला प्रिन्सिपल शोधायचं आहे, सॉरी कंपाऊंड इंटरेस्ट शोधायचं आहे. या ठिकाणी काय करता येईल पहा. अमाऊंट किती आहे, अमाऊंट इज इक्वल टू रुपीज 4,036.80 रुपीज. नाव रेट ऑफ इंटरेस्ट इट इज 16%, that means 16 PCPA per cent per annum and number of years is 2 years. Now formula for the compound interest is A is equal to P in bracket 1 plus R divided by 100 raised to N. Now replace A by this value, R by 16 and N by 2 and find out the value of P. P ची व्हॅल्यू म्हणजे प्रिन्सिपल आपल्याला शोधायची आहे सुरुवातीला, आणि प्रिन्सिपल शोधल्यानंतर मग आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट शोधता येणं शक्य आहे. Now if we replace A, R and N by their values, we get 4,036.80 replace A by this value is equal to P as it is unknown in bracket 1 plus R is 16 upon 100 raised to N is 2. Now take cross multiplication here. We get 4,036.80 is equal to P in bracket 116 divided by 100 raised to 2. या ठिकाणी त्रिकच गुणाकार केला, 100 × 100 अधिक 16 म्हणजे 116 छेद 100 कंसाचा दुसरा घात. आता या ठिकाणी यांचा दोनदा गुणाकार आपल्याला करून घ्यावा लागेल, म्हणजे आपल्याला या ठिकाणी मिळेल 4,036.80 इज इक्वल टू P इन ब्रॅकेट 116 × 116 डिवाइडेड बाय 100 × 100. आता P ची व्हॅल्यू काढण्यासाठी या 4 नंबरचा आपण पक्षांतर करूया, ट्रान्सफर साईड चेंज करूयात, म्हणजे आपल्याला मिळेल P इज इक्वल टू हे जे दोन नंबर्स आहेत ते न्यूमरेटरमध्ये असलेले नंबर्स हे डिनॉमिनेटरमध्ये येतील आणि हे 100 जे डिनॉमिनेटरमध्ये आहेत ते न्यूमरेटरमध्ये येतील. म्हणजे वी गेट P इज इक्वल टू 4,036.80 इंटू 100 इंटू 100 डिवाइड बाय 116 इंटू 116. 100 ने मल्टिप्लाय केल्यानंतर हा डेसिमल पॉईंट जो आहे तो डेसिमल पॉईंट या ठिकाणी 2 घरे, म्हणजे मल्टिप्लाय करत असताना डेसिमल पॉईंट हा राईट हँड साईडला सरकतो जेवढी 0 असते तेवढी, आणि डिवाइड करताना तो लेफ्ट हँड साईडला सरकतो. म्हणजे आपल्याला या ठिकाणी मिळेल 4,03,680. जर आपण या 100 याला मल्टिप्लाय केलं तर इंटू हे 100 ॲज इट इज डिवाइड बाय 116 इंटू 116. आता जेव्हा आपण 116 याला डिवाइड करू, हा जर आपण काळजीपूर्वक भागाकार केला तर आपल्याला मिळणार आहे या दोघांचा भागाकार 3,480 इंटू 100 डिवाइड बाय 116. अगेन आपण याला जर मल्टिप्लाय केलं 116 ने डिवाइड केलं 3,480ला, तर त्या ठिकाणी आन्सर मिळणार आहे आपल्याला 30. या दोघांचा भागाकार 30 येणार आहे, आणि 30ला जेव्हा आपण 100 ने गुणू तेव्हा गुणाकार येणार आहे 30,000. म्हणजे P दॅट मीन्स प्रिन्सिपल इज इक्वल टू रुपीज 3,000. आता आपल्याला प्रिन्सिपल माहिती आहे, कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला शोधायचा आहे, अमाऊंट सुद्धा आपल्याला माहिती आहे. फॉर्म्युला फॉर कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. दिस इज द फॉर्म्युला. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. Now amount is 4,036.80 minus principal is 3,000. हे आत्ताच आपण शोधलेलं आहे, आणि या दोघांचं जर आपण सबट्रॅक्शन घेतलं तर कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला मिळणार आहे. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू रुपीज 1,036.80. दिस इज द कंपाऊंड इंटरेस्ट ऑफ प्रिन्सिपल 3,000 आफ्टर 2 इयर्स ॲट द रेट ऑफ 16 PCPA. हे आपलं उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल्स आपण ॲप्लिकेशन ऑफ फॉर्म्युला फॉर कंपाऊंड इंटरेस्ट व्यावहारिक उदाहरणे आपण
चक्रवाढ व्याजाच्या सूत्राद्वारे सोडवतो आहोत. अतिशय सोपा पार्ट आहे. आणखी यातील 5 एक्झाम्पल्स आपली बाकी आहेत, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. यामध्ये थोडासा सराव आपण करणं गरजेचं आहे. थोडीशी एक्झाम्पल समजावून घ्या. ही एक्झाम्पल्स आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. यामध्ये जर आपल्याला काही अडचण वाटत असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कॉमेंट करा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास त्याला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.